Good morning, students. Today we are going to learn distribution law from chapter 1, solubility of drugs. So let us see what is distribution law. It is also called as Nernst distribution law. It mainly focuses on partition coefficient. Then let's see what is partition coefficient. When you take two immiscible liquids and add substance into it, it gets distributed into two phases. The equilibrium distribution of substance between two solvent phases separated by boundary is called partition coefficient. This boundary is also called as conjugate layer. So, जर आपण दोन सॉल्व्हेंट्स घेतले, फिनॉल आणि वॉटर. फिनॉल हा लिपोफिलिक आहे, वॉटर हा हायड्रोफिलिक आहे. आता हे दोन्ही पार्शियली मिसिबल लिक्विड्स आहेत. तर हे दोघं एक लेयर फॉर्म करणार आणि त्या लेयरला आपण कॉन्जुगेट लेयर म्हणायचं. जर आपण ह्याच्यामध्ये एक सबस्टन्स ॲड केला तर सबस्टन्सचा काही अमाऊंट सॉल्व्हेंट एमध्ये डिझॉल्व्ह होणार, म्हणजेच फिनॉलमध्ये, काही अमाऊंट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार. तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे सबस्टन्सचं फिनॉल आणि वॉटरमध्ये, त्याला पार्टिशन कोएफिशियंट म्हणायचं. दॅट इज द इक्विलिब्रियम डिस्ट्रीब्यूशन ऑफ सबस्टन्स बिटवीन टू सॉल्व्हेंट फेजेस सेपरेटेड बाय बाउंड्री इज कॉल्ड पार्टिशन कोएफिशियंट. आता हे काही एक्झाम्पल्स आहेत पार्टिशन कोएफिशियंटचे. सो ह्याच्यामध्ये दिलं की कोणता ड्रग कोणत्या लिक्विड पेअरमध्ये किती पार्टिशन कोएफिशियंटची व्हॅल्यू देतो. हा जो टेबल आहे तो आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये MCQमध्ये पण विचारू शकता किंवा मग GPAT एक्झामिनेशनमध्ये पण विचारू शकता. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So when the substance get more dissolved in phenol, it is lipophilic, and when the substance get more dissolved in water, it is hydrophilic. जो आपण सबस्टन्स ॲड करतो आहे तो जर फिनॉलमध्ये जास्त डिझॉल्व झाला तर जो आपण सबस्टन्स ॲड करतो आहे तो लिपोफिलिक नेचरचा आहे, आणि जर तो वॉटरमध्ये झाला जास्त डिझॉल्व तर तो हायड्रोफिलिक नेचरचा आहे. देन what does this distribution law states? That is, if solute X distribute itself between two immiscible solvents A and B at constant temperature and X is in same molecular condition in both solvents, then concentration of X in A by concentration of X in B is partition coefficient. Then if C1 is concentration of X in A and C2 is concentration of X in B, then partition coefficient is equals to C1 by C2. हे आहे डिस्ट्रीब्यूशन लॉ, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इन ए बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इन बी. देन व्हॉट आर द लिमिटेशन्स? देर आर 5 limitations of this distribution law. First is dilute solution. The concentration of solute must be low in two solvents. This law does not hold good when concentration are high. म्हणजे आपण जो सोल्यूट ॲड करत आहोत सॉल्व्हेंट्समध्ये तो कमी अमाऊंटमध्ये करायचा. हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स नाही बनवायचे. दोन्ही सॉल्व्हेंटमध्ये सोल्यूट कमी अमाऊंटमध्ये टाकायचा आणि त्याला डायल्यूट सोल्युशनच बनवायचं. मग सेकंड आहे कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर शुड बी केप्ट कॉन्स्टंट थ्रू आउट द एक्सपेरिमेंट सिन्स सोल्युबिलिटीज डिपेंड ऑन टेम्परेचर. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट टेम्परेचर इफेक्ट्स सोल्युबिलिटी. सो आपण थ्रू आउट आपली प्रोसेस जी आहे तिथे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, कारण की जर आपण मध्येच कॉन्सन्ट्रेशन वाढवलं कमी केलं तर सोल्युबिलिटी पण कमी जास्त होईल, मग आपल्या रिझल्ट्सवर इफेक्ट होतो त्याचा. त्यामुळे आपण थ्रू आउट दी प्रोसेस टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवायचं. मग नेक्स्ट लिमिटेशन आहे सेम मॉलिक्युलर स्टेट. दॅट इज सोल्यूट मस्ट बी इन सेम मॉलिक्युलर स्टेट इन बोथ दी सॉल्व्हेंट्स. म्हणजे दोन्ही सॉल्व्हेंटमध्ये ए आणि बीमध्ये सेम मॉलिक्युलर स्टेटमध्ये आपला सबस्टन्स ॲड केला पाहिजे. मग फोर्थ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. दिस इज अचीव्ड बाय शेकिंग मिक्सचर फॉर लॉंगर टाईम. खूप वेळ मिक्सचर जे आहे ते आपलं शेक करायचं, बाजूला ठेवायचं, मग इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन होतं. अँड फिफ्थ इज नॉन मिसिबिलिटी ऑफ सॉल्व्हेंट्स. सो द सॉल्व्हेंट्स आर टू बी अलाउड फॉर सेपरेशन फॉर सफिशियंट टाईम. की ते पार्शियली मिसिबल पाहिजेत ना आपल्याला, की नॉन मिसिबल हवेत, ते एकमेकांमध्ये मिक्स नाही झाले पाहिजे, म्हणून त्यांना सफिशियंट टाईमसाठी बाजूला सेपरेट व्हायला ठेवायचं. मग ऑटोमॅटिक ते सेपरेट होतात आणि लेअर फॉर्म करतात त्यांच्यामध्ये. सो दीज आर 5 लिमिटेशन्स. नेक्स्ट ॲप्लिकेशन्स. पार्टिशन कोएफिशियंट फर्स्ट फाइंड्स ॲप्लिकेशन इन मेडिसिनल केमिस्ट्री अँड ड्रग डिझाईन.
useful in the areas of drug absorption, bioavailability, toxicity. Then it helps in knowing lipophilic and hydrophilic nature. Partition coefficient has application in drug separation by partition chromatography. Then it helps to study structure activity relationship for series of compound. It is used in extraction of drugs from mixtures such as blood, urine, crude plant extracts. तर भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत ह्याचे डिस्ट्रीब्युशन लॉचे, जे म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सारखं सुरू असतं आपल्या फार्मामध्ये. तर आपल्याला माहिती नसतं की कोणत्या सबस्टन्सचं नेचर कसं आहे, ड्रग डिझाईन करताना काय नेचर ऑफ सबस्टन्स यूज करतो आहे, काय त्याची ड्रग डिझायनिंग असेल सिंथेसिसच्या आधी, तर तिथं हा ॲप्लाय होतो. नंतर मग ड्रग ॲब्झॉर्प्शन, बायोअवेलेबिलिटी, टॉक्सिसिटी चेक करताना पण पार्टिशन कोएफिशियंटचा हेल्प होतो. नंतर मग आपण वरती जसं बघितलं एक्झाम्पलमध्ये लिपोफिलिक आणि हायड्रोफिलिक नेचर आपण फाइंड आउट करू शकतो. पुन्हा पार्टिशन क्रोमॅटोग्राफीनी सेपरेशन करू शकतो आपण ड्रग्सचं. पुन्हा सार लर्न करू शकतो, दॅट इज स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप, आणि एक्स्ट्रॅक्शनसाठी पण यूज करू शकतो. म्हणजे जर आपल्याला दोन वेगवेगळे सॉल्व्हेंट्स किंवा दोन ड्रग्स सेपरेट करायचे असतील तेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन लॉचा यूज करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट इज डिस्ट्रीब्युशन लॉ, देन व्हॉट आर दी एक्झाम्पल्स, देन हाऊ टू स्टेट इट, देन व्हॉट आर दी लिमिटेशन्स अँड व्हॉट इज द ॲप्लिकेशन. So this is all about distribution law. Thank you.